नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आता तुम्हाला वाटलं असेल, की हा काय प्रकार आहे? ह्या इमेजवरून आपण पद्मश्री पुरस्कार कसे काय लक्षात ठेवणार? परंतु मित्रांनो, ही ट्रिक्स बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, की कधीही तुम्ही झोपेतून जरी उठला आणि तुम्हाला विचारलं, की पद्मश्री पुरस्कार 2024ला कुणाला मिळाला? तर पटदिशी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. परीक्षेमध्ये गेल्यानंतर फक्त ही इमेज लक्षात ठेवायची, तुमचे सगळे प्रश्न सॉल्व्ह होणार. आता ते कशा पद्धतीने सॉल्व्ह होणार हे आपण या ट्रिक्सच्या माध्यमातून पाहणार आहे. परंतु तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल, तर आमच्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा. आता ज्या काही आपण भारतरत्नची ट्रिक्स पाहिलेली आहे, त्यानंतर पद्मविभूषणची ट्रिक्स पाहिलेली आहे. त्या दोन्ही ट्रिक्सला तुम्ही भरभरून प्रतिसाद देत आहात. तशाच पद्धतीनं ही सुद्धा ट्रिक्स तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करतो. तुम्ही ते एकच काम करा, की हा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर तो लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत तो शेअर करा. आता पहिल्यांदा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, की हा जो पद्मश्री पुरस्कार आहे 2024चा हा एकूण 110 व्यक्तींना मिळालेला आहे. किती व्यक्तींना मिळालेला आहे? 110 व्यक्तींना. परंतु त्याच्यामधले आपल्याला फक्त 8 व्यक्ती लक्षात ठेवायच्या आहेत, की जे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यामध्ये जे 6 आहेत, हे 6 व्यक्ती जे आहेत, ते महाराष्ट्रीयन आहेत आणि त्याच्यामुळे हे 6च्या 6 व्यक्ती आणि प्लस 2 जे मी आता तुम्हाला या ट्रिक्सच्या माध्यमातून सांगणार आहे. तर बघूया चला, कशा पद्धतीने आपण लक्षात ठेवायचं. परंतु इथं मी जे आता तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही काय-काय लक्षात ठेवायचं किंवा कुठं-कुठं लक्ष तुमचं असलं पाहिजे ही जी इमेज आहे किंवा हा फोटो आहे, या फोटोकडे तुम्ही लक्ष द्यायचं आणि हा फोटो जसाच्या तसा तुम्हाला परीक्षेमध्ये आठवला पाहिजे आणि आठवतो. सिंपल आहे. इथे शंकर आहे, ते त्याच्यानंतर ही पार्वती आहे आणि इकडं गणेश मूर्ती आहे. मग बघा, आता इथे जे काय-काय मी सांगतोय ते फक्त तुम्ही लक्ष द्या. इथं या ठिकाणी तुम्हाला दिसते, की शंकराला काय आहे? तिसरा डोळा आहे. बरोबर? तिसरा या ठिकाणी डोळा आहे. 1 मिनिट. जरासं फॉन्ट बदलूया आपण. बघा, या ठिकाणी बघा. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, की हा याचा काय आहे? शंकराचा डोळा आहे. बरोबर? त्याच्यानंतर इथं जर तुम्हाला दिसत असेल बघा, या इथं काय आहे? हा आहे चंद्र. हा आहे चंद्र आणि या चंद्राचा उदय इथूनच झालेला आहे असं तुम्ही लक्षात ठेवायचं. फक्त सिंपल एक गोष्ट लक्षात ठेवा, की शंकराच्या या डोक्यामधून काय झालेलं आहे? चंद्राचा उदय झालेला आहे. म्हणजे इथे तुम्हाला चंद्र दिसतो. तुमच्या डोळ्यासमोर ज्यावेळेला ही मूर्ती येणार, त्यावेळेला तुम्हाला पटदिशी क्लिक होईल, की हा चंद्र, त्याच्यानंतर शंकराला तिसरा डोळा आहे. हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर बघा, आता या ठिकाणी गणेशाची मूर्ती तुम्हाला दिसते आणि या ठिकाणी पार्वतीची मूर्ती दिसते आणि या ठिकाणी शंकराची मूर्ती दिसते. परंतु शंकराची जर मूर्ती तुम्ही बघितली, तर याचा रंग कसा आहे? निळा आहे. या दोघांच्या तुलनेमध्ये याचा रंग कसा आहे? निळा आहे. मग एक आख्यायिका आहे, की जे शंकर भगवान आहेत, त्यांनी काय केलेलं होतं, की विष प्यायलेले होते. म्हणून त्यांचं जे शरीर आहे, ते कसं झालेलं आहे? निळं झालेलं आहे. म्हणून विषाला आपण हिंदीमध्ये काय म्हणतो? तर जहर म्हणतो. विषाला आपण हिंदीमध्ये काय म्हणतो? जहर म्हणतो. ही गोष्ट एक तुम्ही लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, हे कोण आहेत? तर हे आहेत गणपती बाप्पा. बघा, यांना आपण काय म्हणतो? गणपती बाप्पा. आणि दुसरी गोष्ट, गणपती बाप्पा ज्यावेळेस आपल्या घरात येतात, त्यावेळेस काय असतो? एक आपल्या घरामध्ये एक जश्न असतो बघा. जश्न एक माहोल असतो. ज्यावेळेस गणपती आपल्या घरामध्ये येतात आणि आपण त्यावेळेला सतत एक घोषणा देत असतो, ती म्हणजे कोणती? गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. आता एक गोष्ट लक्षात ठेवा. इथून मी काय-काय सांगितलेलं आहे बघ. या ठिकाणी शंकराला तिसरा डोळा आहे. बरोबर, तिसरा डोळा आहे. त्यानंतर त्याचं शरीर निळं पडलेलं आहे कारण का? त्याने विष प्यायलेलं आहे. त्या विषाला आपण काय म्हटलं? या ठिकाणी जहर म्हटलं. इथं तुम्हाला चंद्र दिसतोय. म्हणजे चंद्राचा उदय या ठिकाणाहून झालेला आहे असं लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरी गोष्ट, की हे कोण आहेत? हे आहेत गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पा ज्यावेळी घरी येतात, त्यावेळी आपल्या घरी काय असतो? जश्न असतो आणि त्यावेळेला आपण काय बोलत असतो? गणपती बाप्पा मोरया. आता एवढ्याच गोष्टी तुमच्या लक्षात आल्याच्या नंतर आता कशा पद्धतीनं ही जी लोकं आहेत, ज्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले 6 व्यक्ती आहेत. ते कशा पद्धतीनं लक्षात राहते बघा. आपण दुसऱ्या स्लाईडवरती ते बघू. बघा, मी तुम्हाला काय सांगितलेलं होतं,
की चंद्राचा उदय शंकराच्या त्या डोक्यावरून होतो. म्हणजे इथं चंद्र आहे, इथं उदय आहे. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला तिथं सांगितलं होतं की शंकराचा तिसरा डोळा आहे. तिसरा डोळा सुद्धा तुम्हाला सहजपणे तिथं तुमच्या डोळ्यासमोर ज्यावेळेस इमेज येईल, त्यावेळेला तुम्हाला चंद्र दिसेल. त्याच्यानंतर शंकराचा तिसरा डोळा दिसणार आहे. त्यानंतर इथं तुम्हाला माहिती आहे शंकराची मूर्ती आपण बघितलेलीच आहे. त्यानंतर मी काय सांगितलं, की घरामध्ये गणपती बाप्पा येतात, बरोबर? गणपती बाप्पा येतात त्यावेळेला आपल्या घरामध्ये मी सांगितलं होतं काय, एक प्रकारचा जश्न असतो आणि त्यावेळेला आपण काय म्हणत असतो, गणपती बाप्पा मोरया. आपण काय म्हणत असतो, गणपती बाप्पा मोरया. आणि त्या शंकर भगवानांचं जे शरीर आहे, ते मी तुम्हाला सांगितलेलं होतं, की निळं पडलेलं आहे. कशामुळे निळं पडलेलं आहे? तर ते त्यांनी काय प्यायलेलं होतं, विष. विषालाच आपण हिंदीमध्ये काय म्हणलेलं आहे, या ठिकाणी जहर असं म्हटलेलं आहे. म्हणजे बघा आता कुणाकुणाला मिळाला, तर उदय विश्वनाथ देशपांडे, डॉक्टर मनोहर डोळे, झहीर काझी, चंद्रशेखर मेश्राम, कल्पना मोरपारिया, शंकरबाबा पापळकर, ज्योत्स्ना चिन्नप्पा आणि रोहन बोपन्ना. अशा पद्धतीने मित्रांनो, ही जी पहिल्या 6 व्यक्ती आहेत, या पहिल्या 6 व्यक्ती ह्या महाराष्ट्राच्या आहेत. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. फिक्स याच्यावरतीच प्रश्न असणार, या 6 व्यक्तींच्या वरती. मग तो महाराष्ट्रातील सरळ सेवेचा प्रश्न असू द्या, अगर एमपीएससीचा असू द्या. ही काय तुम्हाला 110 नावं या ठिकाणी विचारली जाणार नाहीत, लक्षात ठेवा. जे आपल्या महाराष्ट्राशी संबंधित लोक आहेत, त्यांच्याविषयीच काय करणार आहेत, तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत. तर त्यानंतर बघा, त्यानंतर हे कसं लक्षात ठेवायचं, त्यांचं क्षेत्र कसं लक्षात ठेवायचं हे मी तुम्हाला सांगतो. बघा, आता इथं ज्योत्स्ना चिन्हप्पा आहे. क्रीडा म्हटल्यानंतर त्या ठिकाणी जश्न येतोच, बरोबर आहे. एखादा खेळामध्ये जर का आपण जिंकलो, तर आपण काय जश्न मनवतो, बरोबर आहे. दुसरी गोष्ट शंकराची आपण काय करतो, सेवा करतो. हं. त्याच्यानंतर मोरपिसाचा आपला काय आहे, व्यापार आहे. त्यानंतर बघा, आता जास्त ज्यावेळेस आपण म्हणजे मेश्राम आहे बघा, या ठिकाणी मेश्राम दिसते का तुम्हाला? तर ज्यावेळेस आपण मेजर श्रम करतो, म्हणजे जास्त श्रम करतो त्यावेळेला समजा जर आपल्या डोळ्याला इजा झाली, मेजर श्रम करतो त्यावेळेला आपल्याला आपल्या डोळ्याला जर इजा झाली, तर त्यावेळेला आपण काय करतो, त्या ठिकाणी डोळ्यामध्ये औषध घालतो. आणि हे जे आहे, आता क्रीडेच्या संबंधी आणि हे उदय याचं बघा, आपण नेहमी एक शब्द चालू घडामोडीमध्ये वाचत असतो किंवा टीव्हीवरती आपण बघत असतो. काय तर तो शब्द आहे उदयोन्मुख खेळाडू. उदयोन्मुख म्हणजे नवीन एखादा नौका खेळाडू असतो, त्याला आपण काय म्हणतो, उदयोन्मुख या ठिकाणी खेळाडू असं म्हणतो. आणि एकच तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं, ते म्हणजे साहित्य व शिक्षण हे कोण आहे, झहीर काझी. तर अशा पद्धतीनं यांचे तुम्हाला क्षेत्र लक्षात आले असतील, त्यानंतर राज्य लक्षात आले असतील. आता हे जे आहे चिन्नप्पा किंवा रोहन बोपन्ना हे खेळाशी संबंधित आहेत, तुम्हाला माहितीच आहे. फक्त तुम्ही यांची जी राज्य आहेत, रोहन बोपन्नाचं कर्नाटक आणि चिन्नप्पाचं तामिळनाडू, ही 2च लक्षात ठेवा. परंतु जास्तीत जास्त प्रश्न या 6 जणांच्या वरतीच काय आहे, एक्सपेक्टेड आहे. तर अशा पद्धतीनं तुमच्या लक्षात आलं असेल. जर मित्रांनो ही ट्रिक्स खरोखरच तुम्हाला चांगली वाटली असेल, तर लाईक करा आणि या व्हिडिओच्या खाली जो कमेंट बॉक्स आहे, त्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट कळवा, की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद.